सर कसं काय बोलवलं मला? मी सांगतो की शुभंकर शेलार, त्याचा फोन येईल बघा तू मस्ती. अरे बोललो आणि आला पण फोन. उचला उचला. साहेब काय करू, उचलू का फोन? हॅलो. हॅलो वकील साहेब, नमस्कार. मी शुभंकर, शुभू. हा बोला की, काय काम होतं? साहेब मला तुमची अर्जंट हेल्प पाहिजे. अहो माझ्या अण्णांना पोलिसांनी. अच्छा, म्हणजे तुमच्या वडिलांच्या जमिनासाठी माझी मदत हवी आहे तर? होय साहेब. पण मी तुमची कोणतीही मदत नाही करू शकत. काय आपण साहेब का? साहेब तुमची मी सगळी फी देतो, तुम्ही म्हणाल तेवढे पैसे देतो, पण माझ्या अण्णा बाहेर आले पाहिजे. हो, प्रश्न पैशांचा नाही आहे, प्रश्न गुन्ह्याचा आहे. तुमच्या वडिलांनी शिक्षण मंत्र्यांच्या घरातून महालक्ष्मी देवीचा पवित्र हार चोरी केलाय आणि मी मिनिस्टर साहेबांच्या विरोधात जाऊन माझी वकिली धोक्यात नाही घालू शकत. सॉरी, मी तुमची काही मदत नाही करू शकत. अरे वा वकील साहेब, वा वा. एकदम कडक काम केलेलं आहे बरं का तुम्ही. कडक कामाचे कडक पैसे द्यायला पाहिजेत नाही का? हे घ्या कडक पैसे. आणि जेव्हा आम्ही फोन करू तेव्हा यायचं. धन्यवाद साहेब. धन्यवाद धन्यवाद. ही केस आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. फाईल नीट वाच आणि एकही चूक झाली नाही पाहिजे. आपली चूक झाली तर तो आरोपी निर्दोष सुटेल. काय शुभंकर, तुझा चेहराच सांगतोय तुम्हाला एकही वकील मिळाला नाही म्हणून. का तुमची लायकी बघून हाकलून दिलं तुम्हाला? भेटू द्या की आम्हाला. हे काय घर आहे का तुमचं? केव्हाही उठून इथे याल आणि मला भेटायचं म्हणाल. हे बघा, आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे, त्यामुळे मी अजिबात परवानगी देऊ शकत नाही. कळलं? मी हात जोडतो तुमच्या पुढं, पाहिजे तर पाया पडतो, पण 1-2 मिनिटं तरी भेटू द्या की. तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? गेट आउट. घेऊन जाईल ना. रुद्र सर, तुम्ही कुणाशी काय बोलतायचं भान ठेवा. तुम्ही जनतेचे सेवक आहात आणि जनतेशी कसं बोलताय याचं तुम्हाला जरासं बी भान नाही. वा. आता तू मला इथे नेत्यासारखं भाषण देणार का? काय तुला जे करायचं ना ते कर. मी पण बघतोस तू कसा भेटतो तुझ्या बापाला. रुद्र सर, मला कायदा कळतोय आणि कायद्यानं आरोपीला त्याच्या कुटुंबांना, त्याच्या नातेवाईकांना भेटायची परवानगी असते. आणि दुसरी गोष्ट, माझ्या बी लय ओळखी आहेत. त्या जर मी ओळखी लावल्या तर काय होईल याचा विचार करा. चल देतो तुला भेटून. ऐकलं तुझं काय? कधीतरी तू सुद्धा स्वतःहून माघार घेऊन माझ्यासाठी इयरिंग्स दिले होते ना. उपकार केले होतेस तू माझ्या. आज मी तुझ्यावर उपकार करतो. भेटू देतो तुला तुझ्या बापाला. आता एक काम करायचं, आज जायचं आणि या कटात कोण कोण सामील आहे हे तुझ्या बापाला विचारायचं आणि ते जे काय सांगतील ते मला येऊन सांगायचं. हा, जा 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 भेट. विशाल. हो सर. यांना घेऊन जा. आहे प्लीज. चला. शुभू, तुला या घरातल्या सदस्यासारखा मान दिला होता. काय केलास तू? विश्वासघात केलास माझा. पाठीत खंजीर खुपसलास माझ्या. नंदा बरोबर सांगत होती, वेळोवेळी सांगत होती मला शुभू आणि श्रावणीचं प्रेम आहे. जसं तुझ्या बायकोनी तुला फसवलं ना, तशीच ही मुलगी तुला फसवेल. पण मी काय केलं? मी दुर्लक्ष केलं. मी दुर्लक्ष केलं. भैया भैया भैया, काय करतोस तू? अरे लागेल ना तुला. तू 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 शांत हो, शांत हो. काय म्हणलास तू? शांत हो. अरे पृथ्वी घात झालाय आज. सगळं शांतपणे बघत बसू मी. शोभा, त्या
ते सोडलं नाही. एक बी वकील त्यांची केस घ्यायला तयार बी नाही. अरे देवा. पण नाही, आमसनी एक सांग, अण्णांनी खरंच तो हार चोरलाय काय? सासूबाई लोड घेऊ नका. काय बघा, झालं ते झालं. पण मी काय म्हणतो, या हारा व्यतिरिक्त या आधी सासरेबाईंनी काय काय चोरलं आणि कुठं लपवलंय? नाही कसं आहे, मी सुरक्षित ठिकाणी ठेवतो ना. एकदा का पोलिसांनी घरावर धाड मारली ना, आपल्या हातात काय राहायचं नाही. जावई बापू, तोंड सांभाळून बोला की. माझ्या नवऱ्यानं हार चोरलेला नाही. आणि हार चोरायचं काय? या जन्मात कधी मी असलं पाप करणार नाही. ते तर कुणीतरी जाणीव परत फसवलंय. फसवलंय म्हणजे काही न करता फुकटची भानगड मागे जाऊन घेतली तर हा? पण आता अण्णांना सोडवायचं कसं याच्यातून? शुभ त्यांच्या जामिनासाठी वकील शोधतोय, प्रयत्न करतोय तो. शोभे, आता हे घर बी आपल्याला आवरायला घ्यायचंय. घर आवरायला घ्यायचं म्हणजे? हे घर आता आपलं राहिलं नाही ग. ओ सासूबाई, आधीच लोड आहे बरं. कोड्यात बोलू नका, स्पष्ट बोला मुद्दा काय. अगं त्यांच्यावरती चोरीचा आळ आलाय, त्यामुळं विश्वंभर साहेब भयंकर चिडलेत. शुभू आणि त्यांच्यामध्ये लय मोठं भांडण झालं आणि त्या रागामध्ये विश्वंभर साहेबांनी आपल्याला हे आउट हाऊस हाताच्या हाता खाली करायला सांगितलंय आणि आपल्या शुभूला नोकरीवरून बी काढून टाकलं. गेलो